हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। तर काल आपण गुरु शिखर पाहून झालेलं होतं। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरु शिखर दाखवलं होतं। आता चाललेलं आहोत दुसऱ्या स्पॉटवर। तर जवळच एक सेल्फी पॉईंट म्हणून होतं जिथे लोक खूप छान सेल्फी वगैरे घेत होते। तर तिथे एक खूप छान असं पहाडं वगैरे होते, तिथे जाणार आहे आणि पुढे अजून कुठे कुठे जाणार आहे हे सगळं तुझ्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर चला जाऊया। तर जवळच होतं, गुरु शिखरपासून अगदी जवळ होतं हे सेल्फी पॉईंट जिथे म्हणतात तिथे, आणि इतकी गर्दी होती। इथे सुद्धा लोकांचे फोटो वगैरे काढायचे। न्यूएन बघा किती छान डान्स करत आहे। हा कोणता डान्स आहे? छान तर डान्स। गॉगल घे तुझा। सॉन्ग चालू आहे गुजराती आणि यूएन करताय डान्स गुजराती सॉन्गवर। ते सगळे गुजरातचेच लोक आले आहे फिरायला। तर चला इथे आम्ही काढतो फोटोशूट। किती गर्दी आहे इथे सुद्धा, सगळे फोटो काढायला आले। आणि वेदर बघा किती छान आहे। इथे यूएन आणि यूएनचे बाबा काढत आहे हॉर्सवर फोटो, आणि ते फोटोशूट चालू आहे। या दोघांचा 100 रुपयामध्ये फक्त एक फोटो काढून देणार होते। तर तसे तर ते 150 रुपयात 2 म्हटले होते मला, पण मला पण काढा म्हटलं होते, पण मला काही इंटरेस्ट नव्हता। म्हटलं तुम्ही दोघंच जण काढा छान। आणि लोक इतके सारे बॅकग्राऊंडमध्ये गाणे लावून डान्स वगैरे चालू होतं, त्याच्यामुळे मला म्यूट करून बोलावं लागतं आहे आता। आणि त्या फोटोची लगेचच प्रिंट काढून देणार होते, ते इथे थांबलेलं आहे बघा। इथे त्यांचं प्रिंट काढून देणं चालू आहे। दोघांचा फोटो काढलेला आहे बघा। हा तुझा फोटो आहे यूएन हॉर्स सोबत। अजून गर्दी वाढली इथे बघा। वेदर किती छान आहे। तर तुम्ही खरंच माउंट आबूला फिरायला नक्की या। खूप छान आहे इथलं वेदर। आणि उन्हाळ्यात जर फिरायचं असेल राजस्थानमध्ये तर ही माउंट आबू हे ऑप्शन बेस्ट आहे अगदी। मला तर खूप आवडलं, म्हणजे खूपच छान। परत जायची इच्छा नव्हती, इतकं सुंदर वातावरण होतं। आणि गर्दी बघू शकता किती होती। जास्तीत जास्त गुजरातचे लोक येतात आणि खूप जास्त गर्दी होती इथे। आम्ही गेल्यावरही खूप लोक येत होते। यूवी बघा किती छान डान्स करून राहिला आहे। आणि मागे सेल्फी पॉईंट होतं, तिथे सॉन्ग वगैरे लावून सेल्फी काढणं चालू होतं। तिथे यूएन बघा किती छान डान्स करता, गाणं चालू होतं गुलाबी साडी। गर्दी बघा किती वाढली आहे, बापरे। ट्रॅफिक तर बघा, बापरे। इथे झाला आहे आमचा हा स्पॉट फिरून, फोटो सेशन वगैरे करून आता चाललेला नेक्स्ट स्पॉटला। बघूया कुठे जायचं आता आम्ही। तिथे बघा मॅगी खूप जास्त प्रमाणात आता बघा किती जास्त वाढलेलं आहे। हे होतं ते सेल्फी पॉईंट जिथे आता आम्ही थांबलो होतो। आम्ही इथे वेट करता ट्रॅफिक कमी व्हायची। पॉईंटवर आलेला हो। इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहे लहान मुलांच्या वगैरे। आज आबू म्हणून आहे यूवीला इथे हॉर्स, छोटासा हॉर्सवर, छोटासा हॉर्स, जास्तच छोटा झाला। गॉगल द्या, त्याचा डोळ्याला त्रास होते। छोटा यूवीला बसवला आम्ही छोट्या हॉर्सवर। हा कोणता हॉर्स आहे? छोटा हॉर्स। हा छोटा हॉर्स। हॉर्सवर बसायला खूप आवडते यूवेनला, हो ना यूवी? छोटा हॉर्स इकडे बघ। यूवी से हाय, खूप आवड आहे। पकड़ के रखो। इथे चालू आहे यूएनचा फोटोशूट। वाव, हेअर किती छान आहे। ते हॉर्स आहे खूप क्यूट पण हा हेअर। हॉर्स बघा किती छान। इथे भरपूर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या, जशा की हे
पूल होतं, छोटंसं स्विमिंग पूल, त्याच्यामध्ये रोल वगैरे टाकलेले होते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आणि गाडी वगैरे सुद्धा. बाबा बसणार त्या गाडीने राईट. आणि युवीला इतकी हाऊस आहे ना गाडीवर बसायची, कसा पळतोय बघा. गॉगल लावून घे. गॉगल लगेच. युवी आणि युवीचे बाबा गेले गाडी राईड करायला. उतरा. मज्जा आली युवी? आवडलं युवी? युवेन आवडलं तुला? आवडली डल? हा. आहो आम्ही श्री सोमनाथ महादेव मंदिर. रस्त्याने लागलं, इथे पण बरेच लोक दिसले आम्हाला, तर आलेला आहो दर्शनासाठी इथे. दर्शन आतमध्ये काही व्हिडिओज वगैरे अलाउड नाही. परत पुढे आता बघूया, पुढे आता जेवण वगैरे करू, कारण ऑलमोस्ट पॉईंट पाहून झालेले आहे. प्रत्येक पॉईंटवर सेम आहे, दुसरं काही नाही आहे. एखादं मंदिर आणि ॲडव्हेंचर, बस एवढंच आहे. तात्यानी शक्तिपीठ. तर हे बघा, हे मंदिर आहे पहाडात, तिथे जावं लागणार आहे. खूप वरती आहे आणि एवढं पहाड चढणं आमच्या त्यांनी शक्य नाही आहे. तर हे सुद्धा मंदिर आहे पहाडामध्ये, त्याच्यामुळे आम्ही काही इथे जाणार नाही आहे, कारण आम्हाला उशीर पण होत आहे आणि खूप उंच आहे, ते खूप वेळ लागणार. इतके साऱ्या पायऱ्या आहे आणि हिंमत नाही आहे बिलकुल वरती जायची, त्याच्यामुळे हे सुद्धा आम्ही करत आहे स्किप. पण तुम्ही नक्की जाऊ शकता. बघा लोक चालले आहेत आणि असं आहे हे देवस्थान. बघा किती छान आहे, काश्मीर सारखे झाड आहे ना. वाह किती छान छान करताय ना युवी ते हॉर्स रायडिंग. हॉर्स. इथे बघा राजस्थानी ट्रेडिशनल फोटोशूट वगैरे सुद्धा आहे. प्रत्येक ठिकाणी असे बनवलेले होते फोटोशूट, त्यानंतर हॉर्स रायडिंग, गाड्या वगैरे सगळीकडे सेम हे छोटे छोटे स्पॉट बनवलेले होते. तर हे तोच पॉईंट होता, हनीमून पॉईंट. इथूनच आम्हाला आता पुढे जायचं होतं. तर सगळ्यात आधी आम्ही जेवण करायला जाणार आहे, त्यानंतर अजून एक पॉईंट जे काही लागेल रस्त्याने तो एक बघायचा राहिलेला आहे, आणि त्यानंतर गावाला जायसाठी सुद्धा निघायचं आहे आम्हाला. चला हॉनेस्टमध्ये जाऊया. मध्ये गर्दी बघा किती आहे, आणि आता आम्ही ऑर्डर केलेल्या गोष्टी किती वेळ लागणार काय माहिती यायला. युवन इकडे खेळत आहे आणि हॉटेल बघा किती छान आहे, भयंकर गर्दी आहे. मी सगळ्यात आधी मागवला आहे युवनसाठी एक पापड आणि काश्मीरी पुलाव. बाकी अजून ऑर्डर करायचा आहे. पनीर मसाला आणि युवननी ना काश्मीरी पुलाव जेवला ना भाजी पोळी जेवली, त्याच्यामुळे आम्ही युवनसाठी बोलवला आहे डोसा. बघूया आता युवी डोसा तरी खातो की नाही. युवी खा बेटा. इथे झालं आहे आमचं जेवण वगैरे आणि आता आम्ही पुढे जायला निघालेला आहोत. इथे छोटासा एक मेला लागलेला आहे म्हणते, तिकडे जायचं होतं. तर इथे असे खूप सारे ग्रुप होतो ज्यांनी मॅचिंग केलं. येल्लो कलरचा ग्रुप एवढा मोठा होता, म्हणजे खूपच सारे लेडीज बघा, खूप साऱ्या अशा लेडीज होत्या जे पूर्ण फॅमिली होती, जी खूप लोकांनी मॅचिंग केलं. आजकाल मॅचिंगचं खूप आलेलं आहे. तर हा बघा एक मेला इथे आलेला आहो आम्ही, आणि इथे छान असे शॉप लागले होते. आतमध्ये मोठं पेंडॉल होतं आणि बाहेर एक दोन खेळणे होते लहान मुलांसाठी. आणि युवेनला त्या गाडीवर बसायचं खूप हाऊस होती, त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलो आणि इथे आत येऊन बघितलं तर इथे खूप छान छान शॉप दिसले आम्हाला. तर इथे युवेनचे बाबा बघत होते पॅन्ट त्यांच्यासाठी, आणि मला तर काही आवडलं नव्हतं, तर मग काही घेतला नाही त्यांनी सुद्धा हा पॅन्ट. पण शॉप इथे बरेचसे होते, छान होते.
काही याची क्वालिटी चांगली होती, काही याची क्वालिटी खराब होती आणि रेट फिक्स होते, एकही रुपया कमी नाही आणि रेटच्या मानाने क्वालिटी काही गोष्टीची बिलकुल चांगली नव्हती. आणि इथे युवेंसाठी आम्ही चप्पल वगैरे घेतलेली आहे आणि ज्वेलरी वगैरे पण खूप छान होती. पण जास्त वेळ नव्हता आता आमच्याकडे, लवकर फिरायचं होतं आणि आम्हाला आबूनगरला जायचं होतं. त्यानंतर इथून आबूनगर जवळपास 1 तासाचा आहे आणि परत तिथे मोसम खराब झाला की गाड्या खूप हळू चालवावं लागते आणि इथे मोसम लगेचच चेंज होतो. अगदी एवढं धुकं पडतं की समोरचं काही दिसत नाही आणि पहाडात असल्यामुळे गाड्या हळू चालतात, त्याच्यामुळे लवकर निघायचं होतं. तर इथे थोडंसं फिरून जावं म्हटलं आणि मग निघावं म्हटलं. तर युवेंसाठी ही चप्पल घेतलेली आहे, बघा कशी दिसते आहे. युवेनजवळ नॉर्मल स्लीपर आहे फिरायला वगैरे खेळायला म्हणून, पण अशी चप्पल कधी घेतली नव्हती युवेनला. तर छान वाटत होती आणि क्वालिटी वाईज पण खूप चांगली होती ती चप्पल. तर ती चप्पल घेतलेली आहे आम्ही युवेनला, काहीतरी 300-400 रुपयाला झाली ती चप्पल. आणि हे शॉप खूप छान होतं लहान मुलांच्या खेळण्यांचं वगैरे. तर मी हा एक बॉक्स घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळे ज्वेलरी आहे, ॲक्सेसरीज आहे लहान मुलींच्या, ज्याच्यामध्ये गळ्यातलं हेअर पिना, बेल्ट वगैरे खूप काय होतं. असा बॉक्स घेतला मी. माझ्या समोरचे जे आहे नेबर माझे, त्यांच्या मुलीचा बड्डे होता, तिला गिफ्ट म्हणून मी घेतलेला आहे. म्हणजे आधीच झाला होता तिचा बड्डे, आम्ही नव्हतो त्यावेळेस. तर म्हटलं काहीतरी घेऊन घ्यावं तिच्यासाठी, कारण ते पण युवेनसाठी काहीतरी आणत राहतात म्हणून. तर त्यानंतर आमचं फिरून झालेलं आहे आणि इकडे युवेनला बसवलं आम्ही. गाडीत बसेपर्यंत तो काही दम घेत नव्हता, त्याचं गाडी चालवता काही बघूतसुद्धा देत नव्हता. आणि समोरच एक मार्केट लागलं होतं, जे बहुतेक नेपाली लोकांचं होतं आणि खूप छान फ्रॉक, त्यानंतर कॉट सेट वगैरे होतं शॉपमध्ये. पण इथे सुद्धा क्वालिटी खूप काही चांगली नव्हती आणि फिक्स रेट होते आणि रेट पण खूप हाय होते, 1400-1500. आणि स्पेशली यस साईज इथे अवेलेबल नव्हती. यस खूप कमी होते आणि जेही होते ते XL, XXLच होते. YLपासूनच जास्त होते. यस तर काही नव्हतेच म्हणाला, कारण यस मला एकही नाही सापडले. यम 1-2 सापडले आणि हे जे XL आणि XXL पासूनच सुरुवात होती जास्तीत जास्त. पण बरेचसे काही चांगले कलेक्शन होते, जे XL, XXLवाले आहे त्यांच्यासाठी खूप बेस्ट होते काही. आणि हा मला एक ब्लॅक आवडला होता, जे तिच्या हातात दिसत आहे तुम्हाला. सिम्पलचा चांगला वाटला होता, पण 1600 रुपयाला काहीतरी म्हणत होते. तो पण साईज यम होती आणि दिसायला मोठाच दिसत होता. पण मी म्हटलं ठीक आहे ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने, पण ते रेट खूप म्हणत होते, त्याच्यामुळे मी काही तो घेतला नाही, तो राहू दिलेला आहे. यासुद्धा मार्केटला भरपूर गर्दी होती गुजराती लोकांची कपडे घेण्यासाठी. आणि माझंसुद्धा इथे मार्केट फिरून झालेलं आहे आणि यानंतर आता आम्ही हॉटेलला जायला निघालेला आहोत. तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.